आमच्या तपासाची मर्यादा गुन्ह्याचा कट हलगर्जीपणा तपासण्यापुरती। अजित पवार विमान अपघातावर सीआयडीचं स्पष्टीकरण। तर तपास योग्य दिशेने सुरू, अपर पोलीस महासंचालक सुनील रामानंद यांची माहिती। मुंबई पाठोपाठ बारामती पोलिसांकडून डीजीसीए विरोधात एफआयआर घ्यायला नकार। पोलिसांवर दबाव असल्याचा रोहित पवारांचा पुन्हा आरोप। पोलीस स्टेशन बाहेर बारामतीकरांचा 2 तास ठिय्या। आमदार रोहित पवार यांना मुख्यमंत्री कार्यालयाचा फोन। अजितदादांच्या स्मारकाच्या पार्श्वभूमीवर फोन केल्याची माहिती। अर्थसंकल्पात स्मारकासाठी तरतूद करण्याच्या चर्चेसाठी फोन केल्याची माहिती। एकनाथ शिंदे व्हीएसआरचं विमान वापरणार नाहीत। अजित पवारांच्या अपघातानंतर शिंदेंचा मोठा निर्णय। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आणि मंत्रीही व्हीएसआरचं विमान वापरणार नाही। दुष्काळी वर्ष आलं नाही तर महाराष्ट्र लवकरच $1 ट्रिलियन इकॉनॉमीचा टप्पा गाठणार। मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार। टिपू सुलतानचा मुद्दा दोन्ही सभागृहात। एसीबी एक स्वतंत्र युनिट। एसीबीला कारवाईसाठी कुठल्याही मंत्री किंवा गृहमंत्र्याच्या परवानगीची गरज नाही। तक्रार आल्यास माझ्याही कार्यालयात चौकशी होऊ शकते, मुख्यमंत्र्यांची माहिती। टिपू सुलतानचा मुद्दा दोन्ही सभागृहात गाजला। 33,000 हिंदूंची कत्तल करणाऱ्या टिपूची शिवरायांशी तुलना करण्यावर मुख्यमंत्र्यांचा आक्षेप। तर विधान परिषदेत उपमुख्यमंत्री शिंदेंनीही आक्षेप नोंदवला। स्वातंत्र्यवीर सावरकरांना मरणोत्तर भारतरत्न द्या। भाजपचे नेते प्रसाद लाड यांची मागणी। विधान परिषदेमध्ये केली मागणी। शासनाने प्रस्ताव आणल्यास वरच्या सभागृहात जाईल, चंद्रकांत पाटलांचं उत्तर। नागपुरात युवक काँग्रेसचं आक्रमक आंदोलन। युवक काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षाला दिल्लीत अटक केल्याच्या निषेधार्थ आंदोलन। सुप्रीम कोर्टाचा वाल्मिक कराडला दणका। जामीन अर्ज फेटाळला। वाल्मिक कराडला 1 वर्ष जामीन देता येणार नसल्याची सुप्रीम कोर्टाची टिप्पणी। बदलापूरला सी बीच प्रकरणी मोठी अपडेट। नाशिकमध्ये परवाना असलेलं आयव्हीएफ सेंटर ठाण्यात बेकायदेशीरपणे सुरू। राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांची माहिती।